शिर्डी संस्थांचं विश्वस्त मंडळ का रखडले? त्यावर आता तरी डॉक्टर सुजय विखे यांना संधी मिळणार का? नमस्कार, मुद्दा जनतेचा या शोमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुजय विखे पाटील यांचं एक ताजं वक्तव्य चर्चेत आलं आहे. शिर्डी संस्थांच्या नियुक्त्या रखडल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला आणि या संस्थांवर तुम्ही आता इच्छुक आहात का किंवा तुमचं नाव चर्चेत आहे का असं विचारलं गेलं. त्यावर सुजय विखे म्हणाले की राहुरीची पोटनिवडणूक आली की माझं नाव चर्चेत येतं, विधान परिषदेची निवडणूक आली की माझं नाव चर्चेत येतं आणि शेवटी पत्ता कट होतो. असं करा, तुम्ही माझं नाव चर्चेत आणू नका, असा मिश्किल टोला सुजय विखे यांनी माध्यमांना उद्देशून लावला. खरं खोटं यातला गमतीचा भाग आपण सोडून देऊयात. परंतु अहिल्यानगरमधून लोकसभेला त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या प्रत्येक निवडणुकीत सुजय विखे यांचं नाव चर्चेत आलं होतं आणि त्यांना तिथं संधी मिळाली नाही, हे वास्तव आहे. तर आता फक्त राहिलं ते शिर्डीचं संस्थान. शिर्डी संस्थांच्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती रखडली आणि ती सरकारकडून कोणत्याही क्षणी होईल असं सांगितलं जातं आहे. मग आता त्याच संस्थांवर विखेंची नियुक्ती होते का याकडं लक्ष लागलं आहे आणि विखे पण त्यासाठी इच्छुक असावेत असा अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळंच विखे यांनी हे स्टेटमेंट केलं. पण हे बोलताना त्यांनी या विश्वस्त मंडळात कशा प्रकारची लोकं असावीत हेही सांगून टाकले. यावरून त्यांचा या विश्वस्त मंडळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लक्षात येतोय. पण असं का झालं? या संस्थांच्या नियुक्त्या का रखडल्यात? या संस्थांची नेमकी रचना कशी आहे यावर आज आपण नजर टाकू. त्यामागचं राजकीय गणित आणि एकूण न्यायालयीन लढा हेही त्या ओघाने आपण आज पाहूयात. 2004च्या अधिसूचनेनुसार किंवा 2004मध्ये जो राज्य सरकारनं कायदा केला त्यानुसार या विश्वस्त मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी तेव्हाच्या असलेल्या आघाडी सरकारनं काही निकष नियम ठरवले. त्यानुसार या मंडळावर विश्वस्तांची नियुक्ती होत असते. ही नियुक्ती करताना त्यावर 17 सदस्य असावेत असा नियम आहे आणि या 17मध्ये एक महिला असावी, एक आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय व्यक्ती असावी आणि महत्त्वाचं म्हणजे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यावर सदस्य म्हणून असावीत असा एक नियम आहे. म्हणजे डॉक्टर असावेत, वकील असावेत, ग्रामविकासातला अनुभव असलेली मंडळी असावीत, अशा उदात्त हेतू ठेवून हा कायदा करण्यात आला आहे आणि तशा प्रकारची मंडळी या संस्थांवर देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी असावीत असा हा नियम करण्यात आला आहे. पण झालं कसं की यावर राजकीय सोयीने नियुक्त्या होऊ लागल्या. म्हणजे राजकारणात जर कोणाला संधी देता आली नाही तर नेते मंडळींना, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या कार्यकर्त्यांना सोयीची नियुक्ती देण्यासाठी म्हणून या विश्वस्त मंडळाचा उपयोग होऊ लागला. सुरुवातीला काही काळ हे बरं चाललं. पहिलं विश्वस्त मंडळ आलं, जयंत ससाणे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कारकीर्द झाली. परंतु झालं असं की 2012मध्ये यासंबंधी एक याचिका दाखल झाली. माजी विश्वस्त आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली. त्यांचं म्हणणं असं होतं की विश्वस्त मंडळाचा जो कायदा आहे, विश्वस्त नियुक्तीसाठीचे जे निकष आहेत ते पाळले जात नाहीत आणि केवळ राजकीय नियुक्त्या या विश्वस्त मंडळावर केल्या जातात असा दावा करून त्यांनी खंडपीठात एक याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली आणि त्यांची याचिका कोर्टानंही मंजूर केली. कोर्टानं म्हटलं की यावर खरोखरच राजकीय दृष्टीने नियुक्त्या केल्याच्या जाणवतंय. कायद्याचा उद्देश आहे तो बाजूला पडला आहे आणि यावर अपेक्षित असलेली तज्ज्ञ मंडळी येत नाही आहेत असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि यात बदल करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळं विश्वस्त मंडळ तिथं संपुष्टात आलं आणि तेव्हापासून नवीन विश्वस्तांचा मार्ग अतिशय खडतर झाला आहे. मधल्या काळात मग काम पाहण्यासाठी एक तदर्थ समिती नियुक्त करण्यात आली. त्या समितीमार्फत ते काम सुरू झालं विश्वस्त मंडळाचं. त्यात अहिल्यानगरचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समितीमार्फत ते कामकाज पाहिलं जाऊ लागलं आणि कोर्टाच्या आदेशानुसार नवीन विश्वस्त मंडळाची प्रक्रिया सरकारच्या विचाराधीन राहिली. जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा मग या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीला मुहूर्त लागला आणि आघाडी सरकारनं 2021मध्ये पहिलं किंवा म्हणजे दुसरं विश्वस्त मंडळ सरकार नियुक्त असलेलं ते नियुक्त केलं. पण झालं असं की महाविकास आघाडी सरकारमध्ये 3 पक्षांचा मेळ घालता घालता त्यांची नावं फायनल होत नव्हती. कोणाला किती कोटा द्यायचा हे ठरत नव्हतं आणि ज्या पक्षाच्या वाट्याला कोटा आला त्यांच्याकडून उमेदवाराचं नाव फायनल होत नव्हतं. त्यामुळं अवघ्या 12 सदस्यांचं विश्वस्त मंडळ अस्तित्वात आलं. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि ते मंडळ कार्यरत झालं. झालं असं की पुन्हा काही सामाजिक कार्यकर्ते, माजी विश्वस्त यांनी या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं आणि परिपूर्ण विश्वस्त मंडळ नाही, पुन्हा नियुक्तीसाठी असलेले निकष बदलण्यात आलेत असा दावा करण्यात आला. कोर्टात पुन्हा त्यावर सुनावणी झाली आणि कोर्टानं हे मंडळ बरखास्त केलं.
मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं हा निर्णय दिला आणि त्यांनी सांगितलं की हे विश्वस्त मंडळ आम्ही बरखास्त करीत आहोत आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखंच 3 सदस्यांच्या समितीनं विश्वस्त मंडळाचा कारभार पाहावा असा आदेश औरंगाबादच्या म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या खंडपीठानं दिला आणि तिथं मग हे विश्वस्त मंडळ महाविकास आघाडी सरकारनं नियुक्त केलेलं बरखास्त झालं. या विरोधात विश्वस्त मंडळानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टातही यावर सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानंही हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि या विश्वस्त मंडळाला पायउतार व्हावं लागलं. पुन्हा एकदा तदर्थ समितीकडं या देवस्थानचा कारभार आला. तसं पाहिलं तर हे जे विश्वस्त मंडळ आहे हे खूप प्रतिष्ठेचं मानलं जातं, कारण हजारो कोटीचा व्यवहार देवस्थान ट्रस्टमध्ये होत असतो आणि या विश्वस्त मंडळाचा जो अध्यक्ष आहे त्याला जणू राज्यमंत्र्याचा दर्जा प्राप्त होतो. त्यामुळं यावर नियुक्ती होण्यासाठी खूप मोठी स्पर्धा, खूप मोठी चढाओढ असते आणि यातूनच मग या नियुक्त्यांचा घोळ होतो. सध्या काय झालं आहे तर सध्या महाविकास आघाडी सरकार तर केव्हाच गेलं, त्यानंतर पुन्हा महायुतीचं सरकार आलं, पुन्हा निवडणुका होऊन महायुतीचं सरकार आलं, पण या विश्वस्त मंडळाची नियुक्ती काही झालेली नाही, कारण यामध्ये असलेला राजकीय गुंता. महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष असतात त्यांचा कोटा ठरवण्यावरून आणि कोटा ठरवल्यानंतर पक्षात हे पद कुणाला द्यायचं यावरून होणारा जो वाद असतो तो साधासुद्धा नसतो, कारण त्याचे अनेक पडसाद पक्षात उमटणारे असतात, इतर निवडणुकांवर उमटणारे असतात. त्यामुळे सरकार किंवा राजकीय नेते शक्यतो हा वाद टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळंच आत्तापर्यंत यावरील या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. शिर्डीनंतर असाच कायदा शनिशिंगणापूर देवस्थानसाठी करण्यात आला, कारण शनिशिंगणापूरचं देवस्थानही अशाच पद्धतीने चालावं अशी सरकारची भूमिका होती, ती रास्त आहे. परंतु जे शिर्डीत झालं तेच शनिशिंगणापूरमध्येही सुरू आहे. शनिशिंगणापूरमध्येही नवीन विश्वस्त मंडळ रखडले, त्यामुळे तिथंही प्रशासकामार्फत कारभार पाहण्याची वेळ आलेली आहे. खरं तर मोठ्या देवस्थानच्या कारभारांबाबत असे प्रकार होता कामा नयेत. आता काय झालं आहे की आता सगळ्या निवडणुका होऊन गेल्यात. विधान परिषदेची निवडणूक झाली, विधानसभेची पोटनिवडणूक झाली, त्यानंतर आलेली विधान परिषदेचीही निवडणूक झाली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. त्यामुळं रुसवे फुगे होण्याचं फारसं काही कारण आता राहिलेलं नाही असं राजकीय मंडळींना वाटू लागलं आहे आणि पुन्हा एकदा शिर्डी संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होईल अशा आशा पल्लवित झाल्यामुळं पुन्हा एकदा राजकीय पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच मग पुन्हा सुजय विखे यांचं नाव पुढं आलं आहे. सुजय विखे यांचं नाव पुढे येण्याचं कारण की आत्तापर्यंतच्या निवडणुकात त्यांना डावललं गेलेलं आहे. त्यामुळं असं वाटतंय लोकांना आणि त्यांच्या समर्थकांना की यावेळी तरी त्यांना विश्वस्त मंडळात संधी मिळेल आणि शिर्डी संस्थानचे ते अध्यक्ष होतील अशा आशा त्यांच्या पल्लवित झाल्यात. त्याला पार्श्वभूमी तशीच आहे, कारण सुजय विखे यांनी खासदार असल्यापासून आणि त्यानंतर त्यांचं खासदारपद गेल्यानंतरही शिर्डीत चांगल्या पद्धतीने लक्ष घातलं. म्हणजे केवळ शिर्डी शहर किंवा शिर्डी नगरपंचायतीचा कारभारच नव्हे, तर थेट विश्वस्त मंडळाच्या म्हणजे शिर्डी संस्थांच्या कारभारातही त्यांनी लक्ष घातलं. विविध कामं सुचवली, काही कामांसाठी आग्रह धरला, ती कामं त्यांनी करून घेतली. उदाहरण सांगायचं झालं तर शिर्डीतल्या प्रसादालयाचा जो मुद्दा होता तो त्यांनी लावून धरला आणि तिथं मोफत जर भोजन ठेवलं, मोफत जर प्रसाद ठेवला तर भिकारी आणि अन्य लोक तिथं येतात असा त्यांचा दावा होता. त्यामुळं मग तिथं शिस्त लागली, तिथं कुपन पद्धत आली. त्यासोबतच शिर्डीतल्या भिक्षेकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली. यासोबत संस्थांच्या इतरही छोट्या मोठ्या कामकाजात त्यांनी लक्ष घालून ती कामं करून घेतली. अशा पद्धतीनं त्यांनी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या तदर्थ समितीच्या कामात लक्ष घालून देवस्थानचं प्रशासन जे आहे ते गतिमान करण्याचा किंवा त्यांच्याकडून कामं करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांचा या संस्थांवर दावा आहे असं मानलं जातं. पण परिस्थिती जर आपण पाहिली तर शिर्डी संस्थान हे विखे पाटलांच्या मतदारसंघात आहे, परंतु आत्तापर्यंत विखे पाटलांच्या कुटुंबातील कुणालाही यावर फारशी संधी मिळाली नाही असं आपल्याला दिसतं. मधल्या काळात जेव्हा पहिला कायदा आला होता तेव्हा त्यात अशी तरतूद होती की शिर्डीचे जे आमदार आहेत ते या विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध सदस्य असतील. तेव्हाच एकदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यावर सदस्य म्हणून संधी मिळाली होती. पण मात्र नंतर हा नियम रद्द झाला आणि शिर्डीचे नगराध्यक्ष जे आहेत त्यांना पदसिद्ध सदस्य करण्यात आलं. त्यामुळे मग त्यावर आमदार म्हणून त्यांना संधी मिळू शकलेली नाही. आत्तापर्यंत जर सरकारनियुक्त विश्वस्त मंडळ पाहिलं तर नगर जिल्ह्यातून मग दिवंगत नेते जयंत ससाणे, दिवंगत नेते शंकरराव कोल्हे आणि आत्ताचे आमदार आशुतोष काळे यांना विश्वस्त मंडळात संधी मिळाली, परंतु विखे पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातल्या इतर कोणालाही या विश्वस्त मंडळात संधी मिळाली नाही.
असं इथलं राजकीय चित्र आहे. त्यामुळं आता विखे पाटील यांना संधी मिळेल असं त्यांच्या समर्थकांना वाटतंय, म्हणून ही सगळी मोर्चेबांधणी सुरू आहे. हा झाला राजकीय आणि प्रशासकीय तसाच न्यायालयीन लढाईचा भाग. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे देवस्थान आहे. देशातलं 2 नंबरचं हे देवस्थान मानलं जातं. खूप मोठे व्यवहार आहेत. लाखोनी भक्त इथं येतात. देश-विदेशातील भक्त येतात. त्यांच्या सोयीसुविधांसाठी, एकूणच विकासासाठी इथं कामं करणं आवश्यक असतं. पण या सगळ्या लढाईत एका बाजूला राजकीय लढाई, दुसऱ्या बाजूला न्यायालयीन लढाई, यामुळे इथली बरीचशी कामं रखडलेली आहेत. कारण सध्या जरी तदर्थ समितीमार्फत हा कारभार चालवला जात असला तरी त्यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय मोठे निर्णय घेता येत नाहीत. धोरणात्मक निर्णय घेण्यात त्यांना अडचणी आहेत. कारण 50 लाख रुपये खर्चाच्या वरची कामं कोर्टाला विचारल्याशिवाय करायची नाहीत, असं या समितीवर बंधन आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस कोर्टाची परवानगी आणण्यासाठी जावं लागतं, अर्ज करावा लागतो, त्यावर मंजुरी घ्यावी लागते आणि मग कामं होतात. यामुळं बरीच मोठी कामं ही ठप्प होतात किंवा विलंबाने होतात, असेही प्रकार इथं घडतात. आणि जेव्हा विश्वस्त मंडळ असतं, विश्वस्त मंडळाचा उद्देशच तो असतो की वेगवेगळ्या विचारांची माणसं, वेगवेगळ्या माहिती, वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तिथे येतात आणि मग त्यांच्यातून काहीतरी नवीन संकल्पना येतात आणि ती कामं मार्गी लागतात. अशा पद्धतीची ही कामं असतात. सध्याचं जर विश्वस्त मंडळ किंवा तदर्थ समिती जर पाहिली तर ते सरकारी अधिकारी आहेत आणि मग ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात. ते काम भक्तांच्या सोयीचा विचार करून असेलच असंही काही सांगता येत नाही. त्यामुळं एवढ्या मोठ्या देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी पूर्ण क्षमतेचं आणि ज्यानुसार कायदा केला आहे त्या कायद्यानुसारचं विश्वस्त मंडळ असणं अपेक्षित आहे. सरकारला जर यात कायदेशीर काही अडचणी वाटत असतील तर सरकारने त्यात दुरुस्त्या केल्या पाहिजेत. प्रलंबित ठेवणं हा यावरचा उपाय नाही असं मला वाटतं. त्यामुळे ज्या काही दुरुस्त्या असतील त्या दुरुस्त्या केल्या पाहिजेत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच नवीन विश्वस्त मंडळ या ठिकाणी नेमलं पाहिजेत. त्यासाठी मुख्य म्हणजे आपल्या राजकीय कार्यकर्त्यांची, आपल्या पदाधिकाऱ्यांची सोय लावणं, हा जो एकमेव निकष आहे तो थोडा सरकारने बाजूला ठेवला तर निश्चितच या नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होण्याचा मार्ग सोपा होईल असं मला वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे, हे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.